असं बघत आहे, असं म्हणत असेल बिचारी की बघ, आणि त्यांना डायरेक्ट तिथे मुली खाऊन आत्महत्या केली. याच्यामध्ये काय आहे बघ. वैशालीनं पण मला शिकवली आणि कशी केलेली आहे, श्वास घ्यायचा आहे. नमस्कार नमस्कार मित्रांनो, हे बघा माझी बायको काय करत आहे, पहिल्यांदा हेच दाखवतो तुम्हाला मी. नमस्कार. बघा आता आम्ही जस्ट विचार केला की थोडा वेळासाठी आपण बाहेर जाऊ. इतका वेळ झाला पाऊस पडला नाही, पण आता काय आम्ही निघायला जायचं म्हटलं की पाऊस पडतो आणि पावसाला हेच पाहिजे असतं हमेशा. बघा मित्रांनो, ह्याच गोष्टी असतात. आपल्याला कुठं जायचं असलं की बरोबर पाऊस येणार ना वैशाली. आता काय करायचं तू सांग मला ह्या पावसाचा. अरे यार, कमीत कमी 2 मिनिटं जायचं माणसानं विचार केला तर काय बिघडलं काय मला सांगा ना. त्या पावसानं लगेच हजेरी लावली. बघा आता कसं जाणार आपण, छत्री घेऊन जाऊ. बघा आता छत्री घेऊन जाऊ, चला ठीक आहे. आणि आम्ही हा ब्लॉग चालू करतोय तो म्हणजे इव्हनिंगला, आणि ह्या ब्लॉगचा टॉपिक वगैरे असा आम्हाला काहीही माहिती नाही आहे. आजचा इन जनरल असा ब्लॉग आहे. आम्ही जाणार होतो मेडिकलमध्ये, काही वैशालीच्या टॅबलेट्स बाकी आहेत त्या आम्ही घ्यायला जाणार आहेत. पण काय मित्रांनो, बघा वैशालीचा क्लास झाला आणि इकडून पावसानं हजेरी लावली. आज तिचा सॅटर्डेचा 4 वाजताचा क्लास होता, 5 वाजले आहेत, 5:15. आता आम्हाला निघायचंच होतं 6 वाजता. पुन्हा तिचा डेलीचा रेग्युलरचा क्लास असतो. पण वैशाली इथं फ्रेश होतीये. पण मला आता फ्रेश व्हायचं आहे, आणि पण तरी इथं पावसानं हजेरी लावलेली आहे. करायचं तरी काय, ह्या गरीब माणसानं करावं तरी काय हो. जायचं तर काय भिजत जायचं का, गेलं तर सर्दी होणार ना. अहो पण सर्दी होणार ना, काय करायचं. पाऊस येतोय. पाऊस येतोय, लोकांना आता कळतंय, आणि आमच्या इथं आवाज येतो लगेच घरामध्ये की बाबा पाऊस येतोय, पाऊस येतोय. पाऊस सिग्नल देतोय. अशी गोष्ट आहे. आता ठीक आहे, बघत राहा तुम्ही, भेटतो तुम्हाला, फ्रेश होऊन भेटतो मी. चला ओके. नाही, पाऊस तर अजूनही आहे मित्रांनो. मी जस्ट आता बघा, आणि सॉरी तुम्हाला, कारण की काय खूप दिवस झाले म्हणजे मिनी ब्लॉग म्हणा, काही शॉर्ट्स म्हणा, रील्स म्हणा इंस्टाग्रामवरती आलेला नाही आहेत मित्रांनो. कारण की काय तर याचं काम आहे ते म्हणजे वैशालीकडे, आणि व्लॉगिंगचं काम आहे ते म्हणजे माझ्याकडे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत की वैशाली बिचारी आजारी होती आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी शक्य झाल्या नाही. त्याच्यामुळं प्लीज त्याच्याकडे तुम्ही इग्नोर करा. आणि आमचा हा ब्लॉग खूप बघत राहा तुम्ही. तुम्हाला रील्स वगैरे आता इथूनपासून पुढं चालू होईल. काय वैशाली, काय म्हणणं तुझं? हो नक्कीच तिनं चालू करणार आहे. उद्या रील्स येईल, शॉर्ट्समध्ये यूट्यूबला शॉर्ट्स पण येईल. तर तुम्ही बघत राहा. मिनी ब्लॉगसुद्धा येणार आहेत, छान छान येणार आहेत कंटेंट. फक्त थोडंसं तुम्ही समजून घेत चला मित्रांनो, कारण की समजून घेतल्याशिवाय काहीही जगात होत नाही हो. खरंच गरज आहे त्याचीच फक्त. काय वैशाली, काय म्हणतेस? कसं मी माझ्या बायकोला समजून घेतो ना, तुम्हीसुद्धा आमचेच आहात. आम्हीसुद्धा तुम्हाला समजून घेऊ, तुम्हीसुद्धा आम्हाला समजून घ्या. काय बघा असं बघत आहे, असं म्हणत असेल बिचारी की बाबा तू श्वास घेतो की नाही. श्वास नाही घेतला तर जातील ना बाबावर. दम नसतेच. अरे दम कशाचा पाहिजे वैशू. बघ आता पाऊस थोडासा, आपण शब्द काढला होता बाहेर जायचा, आपलं ते हे फुटलं ना. अरे जाऊ दे, ते फुटू दे, जाऊ दे. फुटला तर त्यांना आज शेवट तसा कार्यक्रम झालेलाच होता. त्यानं डायरेक्ट एक छोटंसं मटकं होतं, ते आमच्या एका संस्काराला वापरलं गेलं होतं, आणि त्यांना डायरेक्ट तिथे मुली खाऊन आत्महत्या केली. पडलं होते हवेनी पडलं. पण ठीक आहे, जाऊ दे ना. बघा कसं करायला. व्यवस्थित शोधले जागा. कावळ्यानं जागा शोधली आहे. पण हे ते मटकं इथं पडलं. अजून झूम करून दाखवू शकतो मी. हे ते एकदम छान होतं हो डिझायनर. पण काय करणार मित्रांनो, शेवटी त्याचं म्हणजे आयुष्य संपलंच होतं, तर त्यांना डायरेक्ट उडी टाकली ना, आत्महत्या केली. चला जाऊ दे. आता आम्ही जाऊ बाहेर, तुम्हाला दाखवू थोडंसं बाहेरचं वातावरण. ओके चला, भेटू नंतर लगेच आहे. तर फायनली आम्ही रेडी झालेलो आहेत आणि आता आम्ही निघत आहेत. तर बघा आता वैशाली इथे बसलेली आहे. माझ्याजवळ पैसे आहे, मी खिशात ठेवते. ठीक आहे ना, तर मग तू आता पटकन. याच्यामध्ये काय आहे बघ. काय काहीतरी आहे याच्यामध्ये, हाताला लागलं. पैसे ना, नाही याच्यामध्ये काहीतरी आहे. पालबिल आहे का? इतक्या दिवसांनी काढलंय. अरे हे तरी हे इतक्या दिवसाचं तुम्ही ते खाल्लं नाही काही, त्याच्यामध्ये मुंग्या लागल्या नाही.
म्हणजे बघा बापरे, हे काय कर मनी प्लांटला टाक. बघा मित्रांनो, बघा किती अवघड केस आहे. मी घाबरली ना. काय यार वैशू, एवढं दिवस झालं तू तिथं ठेवलं. माझं काढ लक्षच त्याच्यातलं नाही. सगळं मी पहिले, म्हटलं त्याला काय मुंग्या लागतील पहिले. काढ काढ सगळं काय असेल त्याच्यातलं. झालं, निघालंय. हा करून ओरडायचं फक्त. हा अरे मी 100ची नोट घेऊन 20चीच नोट घेतली. मग काय तर. अरे बाबा, हे बघा मित्रांनो, हे आहे बत्तासा. म्हणजे गुढीपाडव्याला जे हार करतो आम्ही तेव्हा तो एक उरलेला बत्तासा टाकून दिला असेल खिशामध्ये. वैशाली नाही ना, आता तो बघून तो घाबरतीये, तिलाच लक्षात नाही. हो, काय बोल. मला काहीतरी नमकीन खावायचं आहे. चल मग जायचं काही तर स्वीट्समध्ये. ममता स्वीट्समध्ये जाऊ, तिथून घेऊन देतो तुला. ममता स्वीटमध्ये जातो, जाऊन घेऊच काही तिथे. नको, मला त्या दुकानात नाही जायचं. कुठं जायचं? मला काहीतरी खायचंय. काय खायचं ते तर सांग. बापरे, किती ट्रॅफिक झाली. कधी जाणार आपण? अरे अरे अरे, ठीक आहे, जाऊ आता नंतर. बघा शुभम कसं थैली घेऊन जात आहे. शुभम, काय घ्यायचं आहे थैलीमध्ये? नस तू मला खान नाही पैशाची. पैशाची कुठं खाण आहे पैशाची खान आपल्याकडे? नाही का? हो मग मग येणारे कशाला मला जाणारे, बाहेर आणलं तू? येणारे हे बघ, जाणारे साड्याचं ड्रेस दुकान आहे. लगेच. हा, साडीचं दुकान दिसलं की साडीच्या दुकानात, ड्रेसचं दुकान दिसलं की ड्रेसच्या मी दुकानात. कधीच म्हटलं मला ड्रेस घ्यायचा म्हणून तुम्ही हो. घेऊनच तर देत नाही. हो बरोबर झालं. इथं लगेच ज्वेलरी दिसली, ज्वेलरीच्या दुकानात. हे काय ज्वेलरी आहे का? हे साधं आहे दुकान. हो मग तेच तर ना. नाही घेतलं मी गं. बघा बघा बघा, चला घ्या मॅडम. जेव्हा बायको प्रेग्नेंट असते ना, तेव्हा ना खरंच थँक्यू. अहो, जे म्हणाल ते द्यावं लागतं हो, हातामध्ये येते. पण तुम्ही सांगा अजून काय पाहिजे तुम्हाला? आता का मला जेवण करायला पाहिजे थोड्या वेळाने 8:30ला. अच्छा ते पण तुम्ही हातानं जेवण बनवा आणि मला अच्छा, म्हणजे आता फक्त भाजी आणि वरण आहे आणि मला आता सुट्ट करायचं आहे ते म्हणजे पोळ्या, बरोबर? आता तुमची परीक्षा आहे. अच्छा, बघा मित्रांनो, बघा मला हिनं पोळ्या बनवायला सांगणार आहे. वाटतं का काही? प्रेग्नेंट तुम्ही काय असल्यामुळे काय म्हटले? झालं? प्रत्येक गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये हातात सुद्धा येतं. कामं करायला पाहिजेत, कामं करायला सांगितलेत. हा, हिनं 2 दिवस झाला आता हिचं होतं आजारपण, झालं रिकव्हरी. आता पूर्ण बाळ 2 दिवस झाले, फक्त 2 दिवस झाले. हा, काल दुपारी आलीस, आज दुपारपर्यंत 24 झालं. 2 वीक कुठं झाले मग? झाले 2 दिवस 2 दिवसच झाले फक्त. झालं. मग आणखी 8 एवढ्या दिवस याच्यापर्यंत आराम. सगळं कम्प्लीट होतं रिकव्हरी. ह्याच्यात काही जास्त सांगितलं नाही. 2 तुम्हाला अडीच आहे दिवस काहीतरी बायकोची काळजी. काळजी? असं बोलतात 2 दिवसात मी उठून जागून बस काढली म्हणून मी काम करा तुझ्यासाठी म्हणतात. मित्रांनो. हिनं जेव्हा हॉस्पिटलला होती ना, अक्षरशः मी जागलेलोय. रात्री 12 वाजेपर्यंत जागलो, त्याच्यानंतर 4 वाजता उठलोय आणि 4 ते 5, 5:30 पर्यंत पुन्हा जागलेलोय आणि 12 हिच्यासाठी ते मी. 4 12 ते 4 12 ते 4 मी झोपलो मित्रांनो. कारण की मला सांगा, अगं मी दिवसभर झोपलो नव्हतो आणि सकाळी सुद्धा खूप लवकर उठलेलो होतो. माणसाला थकवा येतो की नाही, मग माणूस थकून झोपी गेलं. मग आवाज दिला तर आला नाही ना ऐकू, बर. काय करणार? झोपलेत, सट झोपलेत. सट सट म्हणजे झोप तर येणार ना. हो माहिती. प्रोटीन दूध पी, एनर्जी वाढव, आणि म्हणजे कसं माझ्यासोबत भांडायला थोडंसं तुला शक्ती भेटेल. बाहेर जायचं कुठं? आता तर जाऊन आलो त्या दुकानावर. हो. ती डोक्यामध्ये माझ्या घुमत आहे. मी तिथे एक साडी बघितली आणि त्या साडीवर माझं मन खूप गेलेलं आहे. साडीवर तुझं काही मन जाऊ देऊ नकोस. तुला नेतो मी नंतर तिकडे तुळशी बागेत, तेव्हा जाऊ दे. आता सध्या काही नाही. चल बस, दिवा ती लावू दे आता शांतपणे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे दुसऱ्या दिवशी तुमचं. काल आमचा दिवस संपला आणि काल नंतर आम्ही काही ब्लॉग एंड केला नाही. संध्याकाळचं होतं, सर्व गोष्टी करायच्या होत्या घरी आल्यानंतर वगैरे सगळ्या. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही सुद्धा काही माझ्या चॅनलसाठी काही शूट्स होते माझ्याकडं चॅनल, आणि ते व्हिडिओज होते ते आम्हाला एडिट वगैरे करून मी पोस्ट करून झोपी गेलो लवकरात लवकर. मग ह्या ब्लॉगचं काही लक्षात आलेलंच नाही. आणि आज बघा
सूर्यदेव आज प्रत्यक्षात आपल्याला दर्शन देत आहेत. तर खूप छान असं वातावरण आहे. तर चला बघूया वैशाली काय करत आहे नक्की. आणि आमचा चहा झालेला आहे आणि वैशाली करते काय. वैशू, किती वेळ बसायचं आहे असं तुला? उठा लवकर, टाइम झाला. घड्याळ सुद्धा उठवत आहे. उठा उठा, जागेवरून उठा. उठायचं कधी उठायचं? चहा आमचा झालेला आहे. तर फायनली आता मी फ्रेश होणार छान असं. आज आहे संडे. आजचा हा ब्लॉग दुपारपर्यंत तुम्हाला येणार मित्रांनो, येणार म्हणजे येणार. याचं एडिटिंग करणार आहे वैशाली. करणार ना? नक्की. तर बघत राहा तुम्ही. आज माझा उपवास, एकादशी. मी एकादशी करायला सुरुवात केली फायनल मित्रांनो. आणि ही सगळी तयारी मीच आज करणार आहे. आणि वैशालीला जे पाहिजे आहे ते सुद्धा मी आज करून देणार आहे. तर तुम्ही नक्की बघत राहा हा ब्लॉग. वैशालीला मी काय करून देतो हे माझ्या डोक्यात अजून नाहीये, पण मी वैशालीला आज करून खाऊ घालणार. तिला असंच बसू देणार. मी काय करेल ते करेल ना. हा, पण करणार ना तुझ्यासाठी. मी करणार, तुझ्यासाठी करणार. तर मित्रांनो बघत राहा. चला भेटूया पुढं. फायनली मित्रांनो नमस्कार. बघा माझी बायको काय करत आहे. तर इतकी छान साफसफाई करत आहे. आणि हे बघा सगळा पसारा. हा सगळा दिसणार नाही, सगळं क्लीन करत आहे मी. हो, क्लीन करत आहे माझी बायको. बापरे, बघा बिफोर आफ्टर. हा बरोबर आहे. हो, आता थोडीशी धूळ होतच असते. घर म्हणल्यावरती होत असते. थोडी झाली का ती? बस बायको बस. किती साफसफाई करणार आहेस ग? किती साफसफाई करणार आहेस सांग तू? सगळं धुवून काढणार आहे घर. नको धुवून काढू, एवढी मेहनत नको घेऊ यार. तुझ्यासाठी मला आता काहीतरी करावं लागेल. हे सगळा पसारा मला करावं लागेल काहीतरी याचा विल्हेवाट. हा, का हे पण तूच करणार आहेस? मीच करते. तर बघा मित्रांनो, मी साबुदाणा खिचडी करत आहे. ही साबुदाणा खिचडी वैशाली आणि मी. आणि वैशालीचा आज उपवास नाही आहे, त्याच्यामुळं फायनली तिच्यासाठी मी खिचडी आणि तिची कढी हे बनवलेलं आहे. दाखव वैशाली तिकडे. हे असं सर्व मी बनवलेलं आहे. आणि आता इथं मी खिचडी बनवत आहे, साबुदाणा उसळ. तुम्ही बघत राहा. फक्त मी हे आता ह्याच्यामध्ये कूट ह्याच्यात टाकणार. नंतर हे कधी ह्याची फोडणी देणार. बघा शुभम आज काय साबुदाणा उसळ करत आहे. काय टाकलं त्याच्यामध्ये? हे तेल, मिरच्या आणि जिरे आणि बटाटे हे सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी कूट टाकणार, मीठ टाकणार आणि याची मी फोडणी देणार. साबुदाणा स्पेशल खिचडी. त्याला फोडणी नाही द्यावं लागत. काय करावं लागतं याला? काय करावं लागतं? फोडणी देत असते का? आता फोडणीच आहे ना. बटाटे तेलात व्यवस्थित होऊ द्यावं लागतं, तेव्हा व्यवस्थित लागतात ते. असे नम झाले पाहिजे, झाले नाही. मिक्स करा त्याला खालून वगैरे व्यवस्थित. वाफेवर होते. छान अशी खिचडी वैशालीनं पण मला शिकवली. आणि आज मी फर्स्ट टाइम एवढी खिचडी केलेली आहे. उसळ, साबुदाण्याची उसळ म्हणा, काय म्हणा, तुमच्या इकडं काय म्हणता तुम्ही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आज मी शेफ झालेलो आहे. आणि आमचं आज थंबनेल सुद्धा हे असंच असणार आहे. काट असं एकदम मिक्स करा त्याला खालून वर, म्हणजे व्यवस्थित वाफेवर होते ती, कच्ची राहते नाही. बस. हे बघा मित्रांनो, ही याच्यामध्ये खिचडी आणि ही कढी अशी मी केलेली आहे वैशालीसाठी आज स्पेशल. आज बफे सिस्टीम बनवली आहे मी.
आज तुमच्यासाठी खास आज कामिका एकादशी या निमित्त वैशालीचा पण उपवास असतो, पण सध्या ती प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे तिला उपवास बंद केलेला आहे आणि फक्त हा उपवास माझ्यासाठी चालू ठेवलेला आहे. तरी पण मित्रांनो आता बघत राहतो मी खिचडी कशी केलेली आहे. श्वास घ्यायचा आहे. आज मी शेफ झालो आहे. कोणता शेफ वैशू? मास्टर शेफ. हा मग असं छान आम्ही आता जेवण वगैरे करू. फराळ मी करणार, वैशाली करणार आहे ती म्हणजे जेवण, कढी आणि खिचडी. हा जसा माझा फेवरेट मेनू आहे आणि मी बनवतो सुद्धा फेवरेट. हा आणि आज स्पेशल वैशालीसाठी बनवलेला आहे. वैशालीने आज खूप कामं केलेली आहेत त्याच्यामुळं रोज पण करतेत ना मी. हो बरोबर आहे, पण आज मला वैशालीला थोडासा आराम देऊ तुम्ही माझं नाव घेतच स्वयंपाकासाठी. नाही कधी. रोज काम करते. अरे तुझं रोज नाव घेतो, हा जप दररोज होतो माझ्याकडनं. इथे का होत आहे? काय ते कुठून कसं काय एवढं ते? काम करून पण मला म्हणतात. नाही माझी काही हिंमत आहे का तुला काही बोलायची? हिम्मत हिम्मत करतात. चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो खिचडी म्हणजे साबुदाण्याची उसळ. आम्ही दोन्ही म्हणतो, साबुदाण्याची खिचडी आणि उसळ असं दोन्ही म्हणतो. हे बघा तुम्ही एकदम छान अशी झालेली आहे. तर चला खाऊन घेऊ. तर फायनली मित्रांनो माझा फराळ झालेला आहे आणि वैशालीचं जेवण झालेलं आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये काय जेव्हा जेव्हा तुम्हाला वैशाली दिसेल तेव्हा तेव्हा तुम्हाला वैशाली इथेच दिसेल, ह्याच ह्याच्यामध्ये. कारण की मी आज सांभाळलेला आहे हा गॅसचा भाग आणि वैशालीनं आज सांभाळलेला आहे तो तिकडला भाग. कारण की तो कालचा भाग होता माझ्याकडे आणि काल होता वैशालीचा हा भाग आणि आज वैशाली तिथे आहे. असं गालातल्या गालात हसू नको. हसायचं तर मन मोकळं हस. तर जिंदगी म्हणतात, जिंदगी का नाम हसी है और हसी का नाम वैशाली है. बघा अशा प्रकारे वैशालीनं पुन्हा भांडे असे घातलेले आहेत. आता नाही घासणार मी. बस झालंय भांडे. आणि हा दिवसभर छान असा आजचा दिवस जातोय मस्तपैकी. चला ब्लॉग एडिटिंग झालेला आहे, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि असं बाय म्हणत राहा यांना. चला भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. बघत राहा, बाय. लाईक करा, शेअर करा. शुभम साठी स्पेशल कमेंट टाका. हा तो हसते ना जोकर म्हणून. ए जोकर वाले असतो का मी? तुम्ही सांगा बरोबर. मग आम्हाला नाही तेवढा हसा. बोलत नाही तोपर्यंत बोलत नाही. जेव्हा बोलली तेव्हा समोरच्या माणसाला विचारात घालते बरं का बायको माझी. चला फायनली झालाय सगळं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा काय आवडलं तुम्हाला. बाय, भेट पुढच्या ब्लॉग मध्ये.